आपण साठवणीच्या पदार्थांसाठी काही टिप्स बघणार आहोत। स्वयंपाकघर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात। उन्हाळ्यात पावसाआधी पापड, कुरडया, मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच। शिवाय वर्षभरासाठी मसाले, सुकामेवा, धान्यही साठवून ठेवतो। यासाठी या काही खास टिप्स। आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा। वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा। कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा। साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत। मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका। सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवले तर ते खराब होत नाहीत। कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे, ते खराब होत नाहीत। सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा। दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजमध्ये मागील भागात ठेवावे। मासे अथवा चिकन फ्रीजरच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही। फ्रीजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्यात, बेरीज खराब होत नाहीत। पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नये म्हणून यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा। पापड, कुरडयांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत।